मित्रांनो, बाबासाहेब जेव्हा लंडनला शिकत होते तेव्हा त्यांचा राहण्याचा, खाण्याचा आणि शिक्षणाचा एकत्रितरित्या एका महिन्याचा खर्च फक्त 8 पाऊंड होता. कारण पैसेच नसायचे. 8 पाऊंड म्हणजे आताचं रुपयाचं मूल्य जरी लक्षात घेतलं तरी फक्त 840 रुपये होतात. त्यावेळी त्याचं मूल्य काय असेल हा विचार न केलेलाच बरा. बाबासाहेब ज्यांच्याकडे राहायचे त्यांच्याकडून सकाळच्या न्याहारीच्या वेळी एक चहा, एक पावाचा तुकडा आणि त्या पावाच्या तुकड्याच्या टोकावर एक चिंचोक्या एवढा मुरब्बा एवढंच मिळायचं. दुपारच्या जेवणासाठी पैसे नसायचे तर फक्त 2 सँडविचच्या तुकड्यांवर पूर्ण दिवस घालवायचे, अभ्यास करायचे. वाचनालयातून रात्री परत आल्यानंतर पोटाचा एक कोपरा भरेल एवढंच जेवण, त्याचबरोबर एक प्याला बॉवरील आणि 2 बिस्किटे मिळायची. आणि या सर्व गोष्टीवर रात्रभर अभ्यास चालायचा. म्हणून मधात भूक लागायची. एका त्यांच्या गुजराती मित्राने त्यांना पापड दिली होती म्हणून रात्री बेरात्री त्यापैकी काही पापड काढून भाजायचे आणि ते खायचे. पाणी पिऊन पुन्हा अभ्यासाला लागायचे. मध्यरात्री जेव्हा त्यांचे रूममेट अनासदेकर झोपेतून उठायचे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणायचे, अहो आंबेडकर, खूप रात्र झाली, थोडी झोप घ्या. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की माझ्याकडे अन्नासाठी पैसा आणि झोपायसाठी वेळ मुळातच नाही.